चिकनचा मसाले भात असं म्हणलं तरी चालेल, कारण की फक्त 2 मसाले वापरून केलेलं आहे मी चिकन मसाले भात. त्यात तेल कुकरमध्ये कांदे 2 टाकलेले आहेत. थोडाच क्वांटिटीमध्ये मी कांदे घेतलेले आहेत, कारण की मला जास्त मटेरियल नाही आवडत. थोडं मटेरियल वापरून जे चांगलं होईल तेच तसं वापरते, कधी कधी जास्त मटेरियल असं नाही काय. चांगलं चेचून घ्यायचं, चांगलं फ्राय करायचं आणि त्यात 1.5 टोमॅटो तो टाकलेला आहे आणि ते पण चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं आणि मीठ टाकायचं, म्हणजे लवकर हे मऊ पडतं. आणि कारण की का तर कुकरमध्ये लवकर होते बिर्याणी, आणि सिंपल बनवायची असेल तर एक 15 मिनटं शिट्ट्या द्यायच्या, म्हणजे 3-4 लई. आणि हे खलबत्त्यात कुटलेलं अद्रक लसूण खलबत्त्यात कुटलेलं आहे, कारण की बिर्याणी काही जास्त करायची नव्हती, 2 ग्लास फक्त करायची होती, म्हणून मी सिंपल असं खलबत्त्यात कुटलेली टेस्टच ही वेगळी असते. मग चांगलं चेचून घेतलं आणि हे हळदी मिठाचं, म्हणजे इथं हळदी मिठाचं म्हणतात इकडे, आमच्या इकडे त्यात सर्वच टाकलं होतं मी. आणि इकडे परत नंतर 2च मसाल्यापासून बनवलेली बिर्याणी, म्हणजेच लाल तिखट, मिरची पावडर आणि चिकन मसाला, ते चांगला परतून घ्यायचा. आणि नंतर दही अर्ध पाकीट टाकलेलं आहे आणि दही चांगलं परतून घ्यायचं. नंतर मस्तमध्ये क्रीमीसारखं. आणि मग चांगलं चेचून घेतल्यावर हे कोलम तांदूळ आम्ही बारीक तांदूळाचा कधी कधी करतो, कधी कधी बासमती. आणि चांगलं कुकर बंद करायचा, पाणी टाकायचं आणि जे आपण हळदी मिठाचं पाणी जे काढलेले तेच पाणी त्यात ओतायचं, म्हणजे असा पिवळा रंग, जास्त बी पांढरी दिसत नाही बिर्याणी, जरी सिंपल केली तरी असा त्याला पिवळा सर लूक येतो आणि पोरं खूप आवडीने खातात. आणि नंतर मग आमचं हे स्पेशली हळदी मिठाचं सूप बाजूला काढलं आणि त्या सूपात राहिलेलं चिकन ते फ्राय केलं कडक. आता म्हणतात उकड, पण आम्ही इथं वाफेवरचं चिकन म्हणतो. असं मस्त मध्ये मुलांसाठी खास